आज मी आमच्या KIT महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत भुदरगड आणि पाडगाव डॅम पाहण्यासाठी जात आहे. तिथे जाण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मनात खूप उत्सुकता आहे. चला तर पाहूया या ट्रिपला काय काय होतं आहे. नमस्कार. आज दिनांक 18 जानेवारी 2026 आमचं KIT परिवारातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक दिवसाची शैक्षणिक सहल पाटगाव ते मौनी महाराजांचा मठ प्रथमतः पाहून आम्ही भुदरगड या किल्ल्याला भेट देणार आहोत. मी 2012 साली ह्या टीम बरोबर गेले होते. त्या टीम बरोबर मला आज परत जाण्याचा योग आलेला आहे. सो वी आर एन्जॉईंग. आता भुदरगड आणि कुठल्या पाटगाव डॅमला चाललोय. खूप दिवसांनी पुन्हा एकत्र सगळेजण चाललोय, तेव्हा मस्त वाटतंय. सगळेजण फुल जोशमध्ये एन्जॉय करायच्या तयारीत आहेत आणि ही ट्रिप मेमरेबल बनवण्याचा सगळ्यांचा हेतू आहे. हे ट्रिपचं प्लॅनिंग कोणाचं होतं? ही ट्रिपचं प्लॅनिंग आरती शिंदे, SP पाटील आणि मी बरोबर, ठीक आहे. आणि सर्वजण. आणि सर्वजण KIT स्टाफ बरोबर जाता. खूप सुंदर, खूप छान वाटते. नेहमी आम्ही या ट्रिपचा आनंद घेतो आणि जीवनातले आमचे अतिशय अविस्मरणीय क्षण असतात ते. नमस्ते. नमस्कार सर. सत्ता फक्त 3 मतांनी यायची राहिली. सत्तेतून आम्ही बाहेर जरी असलो तरी आम्ही फंड खेचून आणणार हे नक्कीच. आणि आज ट्रिप आपण चाललोय पाडगावला. ही ट्रिप स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून आहे. कुठलेही फंड आपण याच्यासाठी लावलेलं नाही. शासकीय फंड तर नाहीच नाही. आणि आपला मार्केटचा जे कुणाचा फंड होता मार्केटचा, तो मार्केटचा फंडही लावलेला नाही आपण. रणजित पाटील आणि सूरज पाटील सर मार्केटमध्ये आता फिक्स आहेत. लोकवर्गणीतून आपण आता काय असेल ही ट्रिपचा एन्जॉय करायला लागलोय. आणि सकाळी आम्ही वेळेनुसार सूरज सर आणि मी आलोय आणि आम्ही लवकर वेळेत आल्यामुळे आमचं तोंड बोर्ड आरती शिंदे सरांनी केलेलं आहे. कसं केलेलं आहे सर? सर नमस्कार. नमस्कार. 2 वर्षापूर्वी वाकीकोल या परिसरात एक दिवसाची भ्रमंती आम्ही केली होती. त्याच पद्धतीने आज परत हा ट्रिपचा योगायोग आलेला आहे, घडवून आणलेला आहे. आज पाटगाव मौनी महाराजांचा मठ, तिथले डॅम आणि भुदरगड किल्ला अशा ऐतिहासिक आणि थोडंफार धार्मिक हा असा पर्यटनाचा बेत आखलेला आहे. एक अपवाद वगळता सर्वजण वेळेत आल्यामुळे ट्रिपची सुरुवात चांगली झाली. सर्व लोक सहभाग असल्यामुळे तसं आपण वैयक्तिक कुणाला दोष देऊ शकत नाही. देवदर्शनाचं नाही जरा बरं वाटलं. गडकोट आहे सगळ्याचं एन्जॉय फुल एकदम काय म्हणतात की बॅटरी फुल आहे सगळ्यांची, चार्ज फुल आहे. आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा योग, सगळ्यांच्या सोबत जाण्याचा योग आम्हाला आलेला आहे. आणि आम्हाला या ट्रिपमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार आहे. याचं नियोजक, विशेष नियोजक आरती शिंदे, दिंडे मॅडम आणि आमचे राजू गाईड SP पाटील हे आहेत. राजू गाईड नमस्कार. मी विश्वास पाटील, ज्युनियर क्लास. तुम्हाला कसं वाटतं आता या क्षणाला, कसं वाटतं? ऍक्च्युली मी तालुका जाणार नव्हतो वा. कारण शेड्यूल टाईट असल्यामुळं कामाचा लोड होता. पण आरती शिंदे सरांनी फार आग्रह केला आणि रिटायरमेंट असल्यामुळं ते म्हणजे काही क्षण आपण एकत्र राहूया, त्यामुळं त्यांच्या आग्रहास्तव खास ट्रिप लावलेला आहे. तर असंच ह्या ट्रिपचं वैशिष्ट्य म्हणजे असं 1 डे ट्रिप आहे. शाकाहारी मी एकटाच आहे. शाकाहारी तर मी आईच आहे. शाकाहारी मटण खातो आणि शाकाहारी अंडी खाऊन मटण. सगळ्यांच्या बरोबर एक दिवसाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून आलेला आहे. तसंच आमचे सवळकरी SP पाटील, सवळकरी बरोबर, ओके. आणि आमच्या टोळीचे मुकादम दिंडे मॅडम, फळमालक आरती शिंदे सर आणि यांच्या आग्रहास्तव नियोजन आम्ही वाढकरी. तर आजच्या ट्रिपचा आम्ही आनंद घेतो. धन्यवाद. ट्रिप छान आहे. ट्रिप छान आहे. बोल, काय वाटते? काय नाही, पहिल्यांदाच तू बोल तुला काय वाटते?
अरे जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना है. हा, कसं वाटतंय? छान वाटतं. ते अजून सुरुवात आहे त्यामुळे पहिली ट्रिप असल्यामुळे तो अंदाज घेऊन हिची मुलाखत संध्याकाळी घेऊया आपण. फर्स्ट टाइम आहे त्यामुळे. नाही तेव्हा नमस्कार. काय कसं वाटतं या प्रसंगी आज चालला तुम्ही? तसे आपण बऱ्याच ट्रिप एन्जॉय केलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण ट्रिप काढतोय, एन्जॉयसाठी चाललोय, तर पूर्ण एन्जॉय करावा अशी अपेक्षा आहे. आणि पूर्ण एन्जॉय करूच आपण. आरटी इथून पुढे रिटायर झाल्यावर ते नियोजन लावू शकतील, त्यामुळे त्यांना आमचा आग्रह असेल की तुम्ही नियोजन लावा ट्रिपचं इथून पुढे पण. तीच आशा आहे आमची. ह्या प्रसंगी प्रतिक्रिया द्यायचं म्हटलं तर कमी वेळेत फास्ट नियोजन झालेली ही ट्रिप आहे. त्यामुळे चांगलंच होईल सगळं. फक्त जरा मटण आणि हे नंतर हा, घ्यायचं. मटणाची क्वालिटी जरा बघू आपण. क्वालिटी पण बघायला पाहिजे, क्वांटिटी पण बघायला पाहिजे. हा, आणि बऱ्यापैकी आम्ही सारख्या ट्रिपा आमच्या चालूच असतात. आज पण बरेच दिवसांनी, खूप दिवसांनी आम्ही बाहेर पडलो ट्रिपसाठी. पुढे आता एन्जॉयमेंट करून दरवर्षी आमची एक ट्रिप असणारच. पुढच्या महिन्यात कोण आहे ना. एका व्यक्तीमुळे निघायला आधीच उशीर झाला होता. त्यातच अचानक आमची गाडी बंद पडली. त्यामुळे आता अजून किती वेळ वाया जाणार या विचाराने मनात धाकधूक वाढली. ही ट्रिप नक्की यशस्वी होणार की नाही अशी शंका येऊ लागली. आमचे चालक आणि एस बी पाटील सर यांनी गाडी सुरू करण्यासाठी खूप खटाटोप केला, पण गाडी काही सुरू झाली नाही. शेवटी नाईलाजाने दुसरी गाडी बोलवावी लागली. दुसरी गाडी येईपर्यंत असं रस्त्यात उभं राहून भडक खाण्याचा एक वेगळा अनुभव. सुदैवाने अर्ध्या तासातच दुसरी गाडी हजर झाली आणि आम्हा सर्वांच्या जीवात जीव आला. अशा प्रकारे एकदाचा आमचा खोळंबलेला प्रवास खऱ्या अर्थाने पुन्हा सुरू झाला. जो होता आजचे गेले. आता आजची केली होत आहे. पुढे काय तटाय नको, काय अडचण यायला नको म्हणून आताच हे झालेलं आहे. आणि आपल्याला नवीन गाडी आता चांगली मिळालेली आहे. अखेर खोळंबलेला प्रवास पुन्हा सुरू झाल्याने सर्वांमध्ये नवचैतन्य संचारले होते. नाचत, गात आणि धम्माल करत आम्ही तुरुंब येथील गणपती मंदिरात पोहोचलो. मंदिरातील गणेश मूर्ती अतिशय विलोभनीय होती. तसेच मंदिराच्या दर्शनी भागातील उत्कृष्ट लाकडी कोरीव काम मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. बाप्पांचे दर्शन घेऊन निघालो, पण अमावस्या असल्याने बाळूमामाच्या भक्तांच्या गर्दीत आमची गाडी अडकली. अशावेळी आमचे सहकारी मॅनेजर श्री एस बी पाटील यांनी तत्परता दाखवत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी RTO अधिकाऱ्यांना मदत केली. त्यांची ही सहकार्याची भावना त्यांना भविष्यात नक्कीच मोठे यश मिळवून देईल. त्यानंतर आमची गाडी वळली पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, जर इथे डिझेलही मिळतं तर याला फक्त पेट्रोल पंप का म्हणतात? असो, हा प्रश्न बाजूला ठेवून आम्ही पोहोचलो गारगोटीच्या सुप्रसिद्ध क्रांतीवडा या ठिकाणी. वडापाव या भागात फेमस आहे. तिथली गर्दी पाहून वडा खाण्याआधीच अंदाज आला की त्याची चव किती भारी असणार. जसं ट्रिपचे नियोजन नेटकं असतं, अगदी तसंच इथे वडा वाटपाचं नियोजन शिस्तबद्ध असल्याचं तुम्हाला दिसत असेल. आता या वड्याबद्दल लोकांच्या काय खास प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही ऐका. वडा चांगला आहे. वडा गरम आहे, भाजी पण छान आहे, टेस्टला कुरकुरीत आहे असं पाहिजे तसं. भाजी जास्त तिखट नाही, कमी तिखट नाही, अगदी बरोबर आहे. झणझणीत खाण्यासाठी मिरची आहे सोबत. वडा एक नंबर आहे. वरती पीठ सुद्धा व्यवस्थित लागलेलं आहे. भाजी सुद्धा चांगली आहे. बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे. टेस्ट सुद्धा भाजीची चांगली आहे. सगळं व्यवस्थित, मीठ वगैरे सगळं व्यवस्थित. वा, त्यामुळे टेस्टी आहे. लोकांनी आस्वाद घ्यावा. हो हो, जरूर जरूर. जर ह्या भागात आला, कुठल्या भागात आले? गारगोटी. कुठल्या वडायचं रे? वड्याचं नाव जरा कोणी गेलं, आणायला कोणी गेलं? क्रांतीवडा. क्रांतीवडा.
तर आता विषय होता मटणाचा. आम्ही खास धूम काढून अतिशय चविष्ट असं मटण घेतलं आणि इथूनच आमच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. मटण घेतल्यानंतर आम्ही निघालो पाटगावच्या दिशेने. मन तरुण असेल तर वय हे फक्त एक आकडा असतो. हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही जाणवेल की आमची सवंगडी किती उत्साहात आहेत. त्याच तोऱ्यात आणि मजामस्ती करत आम्ही पोहोचलो मधाचे गाव पाटगाव येथे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेले हे पाटगाव. शासनाने याला अधिकृतरित्या मधाचे गाव म्हणून घोषित केले आहे. इथे घरोघरी मधमाशी पालनाचा व्यवसाय चालतो आणि शुद्ध नैसर्गिक मध मिळतो. इतकंच नाही तर हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज यांचे समाधीस्थळ म्हणूनही ओळखले जाते. जवळच रांगणा किल्ला आणि पाटगाव धरण असल्याने निसर्ग, इतिहास आणि मधाचा गोडवा यांचा हा त्रिवेणी संगम आहे. आता पोटातील कावळे ओरडायला लागले होते. आम्हाला एका जागेची गरज होती जिथे चूल पेटवून जेवण बनवता येईल. सुदैवाने आमच्यासोबत अनुभवी लोक होते, त्यामुळे बसायला छान पटकन जागा मिळाली. सगळ्यात महत्वाचं साहित्य माझ्याकडे आहे. काय त्या नसतील तर हिने जेवणार नाही. तुम्ही आणि अशा पद्धतीने आमची चूल पेटलेली आहे. हॅलो 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 हॅलो. जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. कोणी लाकडं वाजवतंय तर कोणी चोलीत पुंकर घालतंय, असं चालू आहे. तर कोण तर आपल्या बसण्याची व्यवस्था करते. अशी सगळी इथं नियोजन. बरं, आता थोडी लोक इथं थांबतील जेवणाबरोबर, बाकीची डॅम पाहायला जातात. त्यातली जेवणाची गेल्या जेवण करायला थांबणार तेवढी थांबून बाकीची गेल्याशिवाय तर जेवणाला मोहीला येणार. बरं, मुख्य जबाबदारी कोणावर आहे सर? मुख्य जबाबदारी मॅनेजर आमचे आरटी शिंदे आहेत. त्यांनी सगळं हे नियोजन घातलेलं आहे. त्यांच्या सोबतीला मी आहे, विश्वास आहे, बरं, आनंदराव आहे, आनंद आहे. असं आम्ही आता जेवणाचं आयोजन. जेवणाचा मेनू काय सर? जेवणाचा मेनू म्हणजे चक्क कोल्हापुरी लाल तिखट मठण, बरं, तांबडा रस्सा, ओके, आणि शाकाहारी देखील आहे. त्यामध्ये शाकाहारीसाठी स्वीट म्हणून फ्रुटखंड आहे. त्यांच्या वाटणीला येईल ह्याची गॅरंटी नाही. बरं बरं. कारण ही स्वीट म्हणून नंतर सुद्धा खातील मटण खाणारी. सवळकरी कुक कोण आहे सर? ते SB पाटीलच आहे. अच्छा, तुम्हीच आहात. अच्छा, सगळ्यांनी मिळूनच करायचं. म्हणजे तुम्ही जेवण करायला कुठे कुठे जाता सर? अजून नाही, जिथे जाईल तिथं आपण करत असतो. अच्छा, एक आवड आहे. बरं, आवड आहे. घरी सर अंदाज आहे. घरी सर तुम्ही बनवता का जेवण? घरी आमचे मिस्टर अच्छा, सुंदर ते असं देखील बनवतो. बाहेर गेला तरच तुम्ही बाहेर बनवता? गेलो आपलं मित्रमंडळींच्या फॅमिली बरोबर गेलो तरी सुद्धा शक्य मग तुम्ही असं प्रेमानं कधी घरात मिसेसना जेवण घालतो म्हणतो कधी चान्स त्याला प्रेमाचा आविष्कार देत नाही. त्याला सांगितलं बाहेर कॉन्ट्रॅक्ट जी आहे ती फक्त तू घे, आमचं आम्ही घरातला आमचं आम्ही करतो. आपण कायम पार्टी करतो, ही चिकनची करतोय. या वर्षी आपली पार्टी आहे मटणाची. बजेट वाढले काय सर? बजेट वाढले. बजेट पाणी मी तुम्हाला सांगायला जरा पाणी ठेवायला एक फंड भांडं घ्या अगोदर ह्याच्यावर गॅसवर ठेवूया. मग तो फंडाचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आपण यावेळी मटण आणले. वाह, क्या बात. मटण कसं किलो घेतले आपण सर? सर 700 रुपये किलो प्रमाणात 2 किलो मटणाची खरेदी झाली. 2 किलो सिलेक्ट 100 रुपये वर आहे. म्हणजे प्युअर रुपयाचं जादा आणखीन घेतलं. प्युअर मटण घेतले म्हणताय का? ओके, वा वा, बस ओके, वा, क्या बात. टॅमॅटो, अन्नपूर्णा
ओम स्वाहा भगभुगे भगनी भागोदरी पद्माजे उन्मळ हा मम म्हणा हे भाजून की जरा कांदा वाजलं की लालून यामध्ये आलं लसूण मिरची दालचीन वल्ली मिरची वल्ली मिरची वा. मिरची असं सर्व त्यामध्ये मिश्रण एकत्र करून वाटून ते आणलेलं आहे. काय आहे मीठ नंतर काय सर तेच की आलं लसूण पेस्ट आलं लसूण मिरची आणि म्हणजे आले म्हणजे खरडा टाईप आहे का पुदिना टाकायचं काय पुदिना टाकायचं आता आपण पुदिना टाकत आहे आपण अजून जरा पिशव्या ठेवा ना तशाच्या कचरा एकत्र करता येतो. साठ हा जाते का बघा घ्या हे आपण आता हळूहळू घ्या तेवढे तीन घ्या तेवढी बरोबर होते होता होता हा म्हणजे ओम बांगाची मम म्हणा हो मग भासते बघा ओम हां 3 घाला तेवढी बस होते. ओम हा मम म्हणा मम 3 घाला की नको आरती 3 घाला ओम आणि घाला की ओम माझी का घाला म्हणजे हां झालं घ्या हो म्हणजे घाला म्हटलं जे आता सोळकरी आहेत त्यांना सगळा अंदाज आहे मापाच वगैरे काय नाही त्यांना मोठंच मीठ लागतं. मोठे मीठ लागतं चमचा वगैरे आपण घ्यायला लागलोय तरी चिमटीनं काम करतो. बर तुम्हाला मिठाचा आणि कुठला अंदाज आहे सर म्हणजे सगळं अंदाज महानगरपालिकेच्या इलेक्शनचे निकालाचे अंदाज यांच्याकडे होते शाळा घ्यायची सगळे अंदाज बरोबर आले फक्त त्यांच्या वरडात शीट पडली पडले लिंबू त्यामध्ये टाकणार आहोत. पुढे या पुढं आपण टाकणार आहोत. त्याच्या आधी आपण त्यामध्ये जी बी आहेत हे अशा आपण काढून घ्यायचे बिया. अशा पद्धतीने बिया ते नकातली घाण काढली होती ना नक्की काढून घ्यायचे. आणि आम्ही हेच किती काय केलेलं नाही त्यामुळे काय विषय नाही. हे बघा. थांबा, ओढा दे. ते टाका. उकळून दे, थांबा, उकळून हे ते धरा ते धरा नाही पडत नाही काय झालं असं काय अनुभव आहेत म्हणून काय झालं माझं लग्न की नाही 25-24 वर्ष झाले. हेच करतो आलोय आता ही तर आम्हाला नवीन पिढी शिकवायला आल्या हेच होय ते हेच किती हे असं सोडून मिशी बरोबर टाकायचे. जरा सर्व एकत्र जरा थांबूया. पहिल्यांदा आपण जेवणाचं आपण सगळं तयार करूया आणि जेवणाचा आस्वाद घेऊन मग आपण डॅम पाहण्यासाठी जाऊ. नाही पण बाकी लोक कधी असं काय मला कळलं सगळी तरी जनता भरकडायचा का मुद्दा भरकडतोय आमच्यातील काही सवंगडी जेवण बनवायच्या जबाबदारीसाठी थांबले आणि आम्ही बाकीचे निघालो पाटगाव धरण पाहायला. तर हे आहे मौनी सागर जलाशय. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज यांच्या सन्मानार्थ या धरणाला हे नाव दिलं आहे. सह्याद्रीच्या रांगा आणि घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर मनाला मोहून टाकतो. तिकडे निसर्ग पाहिला पण इकडे भूक अनावर झाली होती. पोटातील कावळे ओरडून मरण्याआधी आम्ही पुन्हा जेवणाच्या ठिकाणी आलो.
चुलीवरचं ते मटण आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणं, आ हा हा हा. जेवण इतकं स्वादिष्ट झालं होतं की सर्वांनी अगदी यथेच्छ ताव मारला. पाडळी सर कसं काय आस्वाद छान जेवण? हां टेस्ट एक नंबर, हां वा अरेंजमेंट एक नंबर वा आणि क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. क्वांटिटी तर काय आहे ताने ना काय काय एक नंबर झालेला आहे. हां बर क्वालिटी क्वांटिटी आहे. हां ओके बर. संदीप सर नमस्ते. नमस्कार. जेवण क्वालिटी क्वांटिटी सगळंच मस्त आहे. आता जरा शांतपणे जेवणाचा आस्वाद घ्या. वा एक हॉटेल हॉटेल भाग्यश्री हां हे आचारी चालू आहे तिथं. आनंदा काय काय एक नंबर एक नंबर यायला लागतंय. आनंद कांदा आणि टोमॅटो भेटला. हा, मॅडम तुम्ही जेवला कसं वाटलं? तुमचं जेवण कसं वाटलं? टॉपचं जेवण होय एक नंबर. हां असं पुन्हा पुन्हा आनंद घ्यायला आवडेल. पुन्हा घ्यायला आवडेल तर. अरे वा इकडं काय जबरदस्त रोटी भाजायचं चाललंय. नमस्ते मॅडम कसा अनुभव आहे तुमचा? छान वाटलं. अतिशय. जेवणापेक्षा वनभोजनचा आस्वाद घेतला आज आम्ही. ओके काय दिसतंय तुम्ही? आज आम्ही आयतं ताटावर बसलो. वा अप्रतिम शाकाहारी जेवण होतं. मग समाधान वाटलं? खूप समाधान, आनंद, शांती. वा हां आता पोटभर जेवण झाल्यामुळे सर्वांची गती मंदावली होती. प्रवासादरम्यान मागचे 4 आगाऊ उमेदवार सोडले तर बाकी सर्वांनी अक्षरशः देह सीटवर टाकला होता. अशातच तासाभराच्या प्रवासाने आम्ही पोहोचलो ऐतिहासिक भुदरगड किल्ल्यावर. गारगोटी शहराच्या जवळ समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीवर वसलेला हा भुदरगड. हा किल्ला एका विशाल उभ्या कातळावर बांधला आहे, ज्यामुळे तो नैसर्गिकरित्या अभेद्य आहे. 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून त्यांची डागडुजी केली. मोगल मराठा संघर्षात या किल्ल्याने खूप मोठी भूमिका बजावली आहे. गडावर आल्यावर आम्ही दर्शन घेतलं जागृत देवस्थान श्री भैरवनाथाचं. मंदिराच्या अगदी जवळ हा दूधसागर तलाव आहे, ज्याचं पाणी आजही अतिशय स्वच्छ आणि गोड आहे. सोबतच आम्ही भवानी मातेचं छोटं मंदिर, शिवकालीन तटबंदी आणि जुन्या वाड्यांचे अवशेष पाहिले. इथून दिसणारा सह्याद्रीचा परिसर आणि दूरवरचा मुलुख मनाला शांत करतो. ऐतिहासिक पराक्रम आणि आध्यात्मिक शांतता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा भुदरगड. तर अशी पार पडली आमची पाटगाव आणि भुदरगडची 1 दिवसाची जबरदस्त सहल. मला ही सहल कशी वाटली, हा व्हिडिओ आणि आमचा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.